अतिवृष्टी झाली त्यामुळे फटका बसलाय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। मुंबईच्या काही भागात तब्बल 300 मिलीमीटर पाऊस झालाय। त्यामुळे हा पाऊस अतिवृष्टीपेक्षाही जास्त असल्याने मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळालं। राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली। तर मिठी नदी धोका पातळीवर गेल्यामुळे स्थानिकांना स्थलांतरित करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। काही भागामध्ये जवळपास 300 mm पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली। म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे। त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आपण बघितलं। पण त्यानंतर मात्र तिथलं पाणी रिसीड होऊन तिथला ट्रॅफिक सुरू केलेला आहे। जी आपली ट्रेन आहे मुंबईची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो अशी आपली जी लोकल आहे सबअर्बन रेल्वे, याचं देखील जे काही प्रवासी वाहतूक आहे ती थोडी धीमी झालेली आहे। काही ठिकाणी ती लेट चाललेली आहे, पण आता बहुतांश ठिकाणी ती चाललेली आहे। आता एनडीआरएफ एसडीआरएफला अलर्टवर ठेवलेलं आहे। बहुतांश नद्या इशारा पातळीवर आहेत, काहीच नद्या इशारा पातळीच्या वर चाललेल्या आहेत। आपल्या बाजूच्या राज्यांसोबत आपला नीट संपर्क आहे, त्यामुळे जो काही विसर्ग आहे त्याचं जे मॅनेजमेंट त्या राज्यांसोबत करावं लागतं ते मॅनेजमेंट आपण चांगल्या पद्धतीने करतो आहोत। बऱ्यापैकी बाजूची राज्य देखील आपल्याला त्या ठिकाणी जी काही मदत करायची ती मदत करतायत। तर जोरदार पावसामुळे राज्यभरात 12 ते 14 लाख एकरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानाचा आढावा घेण्यात आलाय। पाहूया सरकारने नेमके निर्णय काय घेतले। तर 12 ते 14 लाख एकरवरच्या पिकांचं नुकसान झालं। तर शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले। याशिवाय मदतीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले। थेट पैसे देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहे। एनडीआरएफच्या नियमानुसार तात्काळ मदतीचे आदेश देण्यात आले आहेत। तर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अलर्टवर आहे। धरणांमधल्या विसर्गासाठी शेजारच्या राज्यांकडून मदत करण्यात येईल। तिकडे वारणा नदीचं पाणी शिराळा तालुक्यातल्या काळुंद्रे गावात शिरलं, त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलंय। रात्री वारणेच्या पाणी